दिला प्रियानो, का नाही आज तुम्हाला तो तारणाचा अनुभव देऊ शकत? त्याने मला तारणाचा अनुभव दिला, तुम्हाला काय देऊ शकत नाही प्रियानो? म्हणून प्रियानो आज अंतःकरण कठीण न करता देव हे बाप तुम्हाला सर्व काय द्यायला समर्थ आहे प्रियानो. आज आपण त्याचे वचन आपल्याकडे येत असताना प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये हिंदुस्थान असा भेद नाही, त्याला पाकिस्तान असा हिंदुस्थान भेद नाही. 2004 साली ज्या बजरंग दलाच्या लोकांनी आमच्या ऑस्ट्रेलियन मिशनरींना जेव्हा त्यांनी जिवंत जाळलं, त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि बजरंग दलाचे दारासी आज प्रभूकडे आलेले प्रियानो. देवाला अशक्य असं काही नाही प्रियानो, देवाला अशक्य असं काही नाही. मोठ्या मोठ्या लोकांचं तारा देखील देवा पूर्ण आणतो प्रियानो. म्हणून आज कोण काय सांगतो यापेक्षा प्रभू काय सांगतो, मी काय सांगतोय महत्वाचं नाही प्रियानो. देवाचा आत्मा तुम्हाला काय सुचवतो प्रियानो? आपल्या जागेवरती उभे राहा. देवाचा आत्मा तुम्हाला काय सुचवतो? तुमच्या जागेवरती उभे राहा. देव बाबा तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. देव बाबा तुमची निवड करू इच्छितो. देव आज आपण तुम्हाला सेवा करू इच्छितो. देव बाबा तुम्हाला तारण देऊ इच्छितो. देव तुम्हाला आरोग्य देऊ इच्छितो. देव बाबा तुमच्या समस्येतून तुम्हाला सुटका देऊ इच्छितो. तुमची जी परिस्थिती आहे ती बदलू इच्छितो. परंतु तुमचं जीवन त्याला देण्याची गरज आहे. कुणावरती जबरदस्ती नाही. कारण त्यांनी सुरुवातीलाच म्हटलेलं योहानाच्या सुवर्तमानामध्ये की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. प्रियानो, येशू ख्रिस्त आज ह्या तारणाचा संदेश घेऊन तुमच्या दाराशी आलेला आहे, तुमच्या हृदयात जोडलेला आहे. प्रगतीकरणाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो, मी दार ठोकीत आहे, मी दार ठोकीत आहे, जो कोणी उघडेल त्याच्यामध्ये मी जेल आणि तो माझ्या बरोबर जेल. आज तुमच्या हृदयाचं दार तो ठोकीत आहे प्रियानो, तुमच्या हृदयाचं दार ठोकीत आहे. ज्या कुणाला वाटत असेल की आज प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या हृदयामध्ये यावं, त्यांनी उभं राहावं प्रियानो, त्यांनी उभं राहावं. प्रभू येशू ख्रिस्त त्याचा ताबा घेऊ इच्छितो. आज सगळ्या ब्रदर आपल्यासाठी प्रार्थना गात असताना आपण ज्यांना प्रभूचा जीवन हवं आहे, प्रभूला जीवन देण्याची इच्छा आहे, त्यांनी उभं राहावं. त्यांच्यासाठी स्पेशल प्रार्थना केली जाईल प्रियानो. आज स्पेशल गीत होत असताना, ज्यांना सर्पाग्रह गीत सादर करत असताना ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, ज्यांना आपल्याला जीवन प्रभूला द्यायचंय, त्यांनी उभं राहावं प्रियानो. कदाचित भूकंप होईल, कदाचित मरी येईल, कदाचित वादळ येईल, काही येऊ शकतं प्रियानो, कदाचित आजार येऊ शकेल, परंतु आज तुम्ही आपलं मन कठीण न करता देव बापाला आपलं जीवन द्या प्रियानो. आज जगाच्या दृष्टिकोनातून जरी आपण टाकलेले, धिक्कारलेले, आंधळे म्हणून जरी हिरवले जात असलो तरी देवाने आपल्याला निवडले. आज आपण त्याच्याकडे येऊया. आज आपलं कठीण मन न करता आपण त्याला आपलं जीवन द्या. सत्पापाचे प्रार्थना या जगामध्ये आला, मनुष्याचा पुत्र हरवलेले देवाचं वचन सांगतं. धन्यवाद. आणि देवाचं वचन असंही सांगतं की अहो कष्टाने भारत क्रांतीला तुम्ही सर्वजण मस्त आहे, तुम्हाला विसावा देईल, तुम्हाला शांती देईल. आज प्रत्येकाला येशू ख्रिस्त बोलावित आहे. तो आपल्या भाऊपासून हात पसरून तो हात मारत आहे आणि जो कोणी त्याच्या हाताला उत्तर देणार आहे, जो आपला अंतःकरण मोकळं नक्की देणार आहे. ख्रिस्त जन्माचा आनंद दरवर्षी साजरा केला जातो, खाणं पिणं करतो, आनंद करतो, गाणी गातो. परंतु जर येशू ख्रिस्त आमच्या अंतःकरणामध्ये जन्मास आलेला नाही तर आमचं तारण होत नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं की नव्याने जन्मल्यापासून देवाच्या राज्यात प्रवेश झाले. नव्याने जन्मल्यापासून नव्याने जन्म तो आहे की जो प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, प्रवेश ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारतो. प्रवेश ख्रिस्ताचं वचन सांगतं की आकाशाखाली पृथ्वीतलावर मनुष्यामध्ये येशू शिवाय तारण देणारं दुसरं कोणतंच नाव नाही. आणि म्हणून तो आज आतमध्ये येऊन जाईल. आज ती वेळ आहे. परमेश्वराचं वचन सांगतं हा जात परिवर्तनाचा कार्यक्रम नाही, आपलं जीवन परिवर्तनाचं कार्यक्रम. धन्यवाद. ज्यांनी आपल्या जेव्हा उभे राहिलेले आहेत, ज्यांनी प्रभूला आपलं जीवन दिलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण हे गीत झाल्यानंतर प्रार्थना करायला आहोत. त्या अगोदर सांगितल्याप्रमाणे मी गीत गात आहे. जर ऐकाल देवाची वाणी, कठीण मन तुमचे जाईल बदलूनी. जर ऐकाल देवाची वाणी, कठीण मन तुमचे जाईल बदलूनी. जखमी बाहू पसरून येशू आजही तुम्हा बोलावितो. या प्रियानो, या प्रियानो, या. धन्यवाद. आज येशू तुम्हा बोलावितो, आपल्या हृदयाशी कवटा. धन्यवाद. आपल्या जवळ घेणार नाही, कोणी आपल्या पाठीवरून पायाचा हात फिरवणार नाही, कदाचित आपले आई बाप सुद्धा आपल्या पाठीवरून हात फिरवणार नाही. परंतु प्रभू ख्रिस्त आमचा बाप आहे, आमची आई आहे, आमचा भाऊ आहे, आमची बहीण आहे. आमच्या पाठीवरून तो हात फिरवतो, आपल्याला तो जवळ घेतो आणि म्हणतो आज येशू तुम्हा बोलावितो.
आपल्या हृदयाशी कवटाळीतो कोण त्याच्याकडे येऊ इच्छितो कोण त्याच्याकडे येऊ इच्छितो बाहू पसरून हाक मारितो या प्रियानो या प्रियानो या जगी मुक्ती मिळणार नाही जा कुठेही काही लाभ नाही अनुभव घेऊन पहा कुठे जा कुठल्या तीर्थेत्री जा कुठे जा परत अनुभव घेऊन पहा अनुभव असं की पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या मोठ्या देवाकडे म्हणून तुझा आहे तुझपाशी तू परत परी तुझा आग्रह चुकला म्हणून अनुभव घेऊन पहा या जगी मुक्ती मिळणार नाही जा कुठेही काही लाभ नाही शांती देत असे तुम्हाला येशू फक्त शांती देणारे शांती देत असे तुम्हाला येशू क्षणोक्षणी तो हाक मारितो म्हणता या प्रियानो या जगाचा अंत जवळ आहे अंत समयाचा समीप आला हा विचार मनी कधी काय केला विचार करण्याची वेळ आली आहे जगाचा अंत होणार आहे कधी अंत कुठे बॉम्ब फुटेल काय सांगता येत नाही कधी जगात मध्ये भूकंप होईल सांगता येत नाही या जगाचा अंत जवळ आलेला आहे परंतु जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि तारण प्राप्त करून घेतला तर स्वर्गाचं राज्य तुमचं आहे अंत समयाचा समीप आला हा विचार मनी कधी काय केला साऱ्या जगतात अंधार भरला सगळ्या जगाचा अंधार साऱ्या जगतात अंधार भरला परी येशू प्रकाश देतो आणि म्हणतो या प्रियानो या प्रियानो या प्रियानो या प्रियानो या हालेलुया धन्यवाद धन्यवाद आणि जे लोक आलेल्या बंधूंसाठी प्रार्थना करण्या अगोदर मी स्वतः प्रार्थना करावी माझ्या पाठीमागून आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बळजबरी करत नाही तर त्याची इच्छा आहे की आम्ही स्वतःहून त्याचा स्वीकार करा माझ्या पाठीमागून प्रार्थना करा प्रभू येशू ख्रिस्त आज माझ्या अंतःकरणामध्ये ये जे जन्माचा खराखुरा अर्थ आणि खराखुरा आनंद तुम्हाला दे तूच एक प्रभू आहेस तूच माझा प्रभू आहेस त्यावेळेस प्रभू मी माझं अंतःकरण उघडत आहे माझ्या अंतःकरणात प्रभू ये या क्षणी तू तुझ्या आत्म्याने मला भरून टाक माझ्या अंतःकरणाचा सर्व अंधकार काढून टाक तुझा प्रकाश तुझी शांती तुझा आनंद माझ्या हृदयामध्ये या वेळेस घेऊ दे मी स्वीकार करतो तू आलेला आहे तू माझं सहाय्य केलेलं आहे प्रार्थना करतो तुझ्यासाठी दयाळू कृपाळू कन्वाल महामंत्र परमेश्वर बाप्पा त्या दिवसामध्ये आमची उपकार मानतो प्रभू कोणता बापा हा ख्रिस्त जयंतीचा सोहळा प्रभूजी खऱ्या अर्थाने प्रभू बापा या ठिकाणी सादर करत असताना बापाच्या बंधू भगिनींनी प्रिय प्रभूजी आज पुन्हा एक वार प्रिय प्रभू आपला अक्षरी बाप्पा त्याच्या विश्वासाच्या द्वारे या जीवनामध्ये प्रवेश केले आहे बापा आज प्रभूची शांती पोहोचली आहे बापा हो प्रभू आम्ही सर्व सैतानी बंद तोडून टाकतो आज बापा तू त्यांना मुक्त कर सर्व बेड्या तोडून टाक प्रभू तुझा अनुग्रह तुझी कृपा बापा त्यांच्या जीवनामध्ये या क्षणापासून येऊ दे प्रिय प्रभू आज बापा तुझे मुलं झाले आहेत तुझ्या कन्या झालेल्या आहेत बापा त्यांना अधिकार दिले आहे बापा आज प्रभू त्यांच्यावर तू अनुग्रह केले आहे बापा तुझं पवित्र वचन सांगतं तुझं आणि तुझ्या घराचं तारण होईल प्रभू आज बापा या व्यक्तीचं नव्हे बापा या व्यक्तीच्या द्वारे संपूर्ण घराचा आशीर्वाद पाठव हे शिक्षण घेतो तो स्वर्गाच्या राज्यामध्ये वारिस होतो खाली बसा सर्वजण प्रभूला धन्यवाद आधी आता जेवण तयारच आहे एकदा आता 5-7 मिनिटांमध्ये आपण संपवणार आहोत आणि ते सन्माननीय लोक आलेले आहेत त्यांचा आपण सत्कार केलेला आहे प्रभूला धन्यवाद
यावेळेस पास्टर हिवाळे हे पुढे येतील आणि थोडक्यामध्ये 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत ते आपल्या पुढे मांडतील आणि प्रभू त्यांना सहाय्य करेल. झालेली आहे आणि मी पाहे की लोक जवळजवळ सकाळपासून आपलं स्थान सोडून या ठिकाणी आलेले आहेत. जरी नाश्त्याची वगैरे व्यवस्था केली परंतु आता 2:30 वाजले तरी बाळक साहेबांच्या विनंतीवरून मी 1-2 शब्द बोलू इच्छितो. विशेषतः जो कार्यक्रम आयोजित केला आज बंधू विनोद यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करू. कारण मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे. परमेश्वराने 30 वर्षांहून अधिक काळ पिंपरी चिंचवड किंवा खडकी परिसर आणि पुण्यातील काही भागामध्ये कार्य करण्याची संधी दिली आणि एखादा कार्यक्रम आयोजित करायचा तर त्याच्यासाठी किती कष्ट पडतात आणि काय काय गोष्टी गरजेची मला पूर्ण जाणीव आहे. आणि बंधुता म्हणजे परमेश्वराने तर आम्हाला चांगले हात चांगले डोळे दिले आणि तरी आज बंधूच्या दृष्टी जरी आजू असली तरी मला वाटतं जे ओझं त्यांनी घेतलं आणि त्यांना किती अडचणी आल्या असेल. जवळजवळ बॉम्बेहून आणि लातूर किंवा बऱ्याचशा ठिकाणाहून असे लोक आले आणि यामागं केवळ एकच उद्देश की केवळ नाताळाचा आनंद किंवा आपल्याला आणि आता जो संदेश दिला रेव्हरंड थोरात यांनी तो लोकांपर्यंत जावं आणि यासाठी. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की मी हे म्हणेल की या ठिकाणी जे काही इंडिया फेलोशिप व्हिज्युअल हँडिकॅप त्याच्याद्वारे हे जे वांगणी या ठिकाणी त्यांनी जे चर्च स्थापन केलेलं आहे आणि त्याच्यासाठी जे काही मंडळी आहेत त्यांनी पण रेव्हरंड संपाळ तसंच या ठिकाणी जे सलमे ब्रदर आहेत आणखी कुणी लोक आहेत की त्यांना तर जे अंधबांधव आहेत त्यांनी सहकार्य करावं. आणि दुसरी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की परमेश्वर कृपेने 91 ते 2003 साली दूरदर्शनवर वेगवेगळे कार्यक्रम सादर करायचे नाताळच्या निमित्ताने परमेश्वराने आम्हाला संधी दिली होती. आणि ह्यावेळेस अर्थात त्यानंतर मग मी कार्यक्रमात त्याचे दुर्लक्ष करायला लागलो. परंतु ह्या वर्षी काही असो मला प्रेरणा झाली आणि मी रेव्हरंड संपाळ यांना म्हटलो की बंधू अंध जे बांधव आहेत किंवा अपंग आहेत यांना सुद्धा त्या ठिकाणी परमेश्वराचे गीत गाय कारण ते सुद्धा त्यांच्यामध्ये परमेश्वराने चांगले चांगले टॅलेंट दिलेले आहेत तर तशा प्रकारची संधी त्यांना मिळावी यासाठी म्हटलं आपण प्रयत्न करू. परंतु काही असो कदाचित देवाची वेगळी योजना असेल. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही अपंग आले होते मला वाटतं ब्रदर वाघ ते गेलेले आहेत किंवा आणखी काही लोक जे आले की त्यांचे सुंदरसे गाणे ऐकायला मिळाले. कदाचित तर पुढं अर्थात तो आम्ही प्रयत्न सोडला नाही आणि जर पुढं जर अशा प्रकारे कार्यक्रम करायचा झाला तर निश्चितच जास्तीत जास्त अंध बांधवाचा आणि बंधू सलमे तसंच आणखी काही जर असतील तर या सर्वांच्या द्वारे तो कार्यक्रम करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि त्यामध्ये व्यक्तीचं नाही तर परमेश्वराचं गौरव करायचं. यासाठी माझ्या परीने आणि तसंच बंधू संपाळ यांच्या परीने आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि आशा करूया की पुढच्या वर्षी आपल्याला ती संधी मिळेल किंवा काय. धन्यवाद. थोडक्यात आपण प्रदर्शन करू आषाढी डेकोरेशन यावेळेस सलामी पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये आभार प्रदर्शन करतील. आभार मानतील सर्वांचे ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केले. त्यानंतर शेवटची प्रार्थना होईल. जेवण तयार आहे ज्या ठिकाणी तुम्ही बसलात जे डोळस लोक आहेत अंध लोकांना मदत करतील आणि उत्तम जेवण आहे भरपूर जेवा मुलांना जेव घाला जे तुमच्याबरोबर मुलं आहेत त्यांना आणि सर्व माईक बंद झालं. परमेश्वराचा धन्यवाद असतो परमेश्वराचा गौरव असतो की प्रदर्शनाचा कार्यक्रम घेणार आहोत आणि आपल्यामध्ये जे लोक दुरून दुरून आलेले आहेत मी परमेश्वराला धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो विनंती करतो का प्रभू त्यांचा सामर्थ्य ज्या प्रकारे केलेला आहे पुढे देखील त्यांचं सामर्थ्य त्यांना देखील मी धन्यवाद देतो. जे मुंबईहून आलेले लोक आहेत जे लातूरहून आलेले आहेत पुण्याहून आलेले आहेत आमचे